राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, पीक विमा आता मिळायला सुरुवात. परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा अजून जमा झाला नाही. केंद्र सरकारने पीक विमा सोडला, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून जमा झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी मीटिंग घेऊन नेमकं शेतकऱ्यांना का पीक विमा जमा होत नाही याची 5 कारणं शेतकऱ्यांना सांगितलेली आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 5 कारणं ज्यामुळे तुमच्या खात्यात पीक विमा आला नाही. तुम्हाला आता काय काम करायचं आहे की जेणेकरून तात्काळ तुमच्या बँक खात्यावरती हा पीक विमा जमा होईल, हे देखील कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू लागलाय, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही बँकेत पैसे आले नाही. मग का मिळाले नाही याकरता सरकारच्या माध्यमातून मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये 5 कारणं सांगितली की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अजून जमा झाला नाही. आता तुम्हाला हे 2 कारणं लागू होतील किंवा 3 लागू होतील, पण सगळे कारणं व्यवस्थित समजून घ्या आणि ज्या अंतर्गत तुम्ही लवकरात लवकर हे जर काम केलं तर तुम्हाला अर्जंट पैसे येणार आहे. सरकारने 2 कामं लवकरात लवकर करायला सांगितले. जे शेतकरी ही 2 कामं लवकर करतील त्यांना लगेच बँक खात्यावर पीक विमा सोडला जाणार. कारण पीक विमा जो सोडला जातो तर तो सरकारच्या माध्यमातून खात्यात टाकला जातो, तर तो कंपन्यांकडून डायरेक्ट बँक खात्यामध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेत सोडला जातो. हा पीक विमा जमा होत असतो. म्हणजेच आता एका बोटाच्या मोजण्या इतक्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अगदी कमी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झालाय, परंतु लाखो शेतकऱ्यांना हा विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. तिकडून कंपन्यांनी पैसे पाठवलेत, पीक विमा आमच्या खात्यामधून अजून का जमा झालं नाही, नेमकं काय कारण होतं, अशा प्रकारची जी भीती आहे, एक प्रकारची शंका, एक प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. शेतकरी संतप्त झालेला होता. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात येऊ लागलाय, परंतु मला आला नाही. काही शेतकरी म्हणतात पलीकडच्याला आला, शेजारच्याला आला, पण मला आला नाही. तर सरकारने स्पष्टपणे 5 कारणं सांगितली आणि 2 कामं करून घ्यायला सांगितलं. कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले की 2 काम केले की लगेच तुमच्या बँक खात्यावर पीक विमा जमा झाल्याचा मेसेज येईल. सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल, पीक विम्याची वाट बघत असाल, अजून पण तुमच्या बँकेत पीक खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसेल, तर तुमच्यासाठी ही तातडीची सूचना सरकारने दिली आहे. 2 कामं पटकन करून घ्या आणि लगेच खात्यात जे आहे ते पैसे मिळवा. 5 कारणं कोणती आहेत ज्यामुळे पीक विमा आला नाही हे संपूर्ण सविस्तर आपण समजून घेतोय. पहा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसापूर्वीच एक घोषणा करण्यात आली ज्याच्या अंतर्गत पीक विमा जमा करण्यात आला, पण ज्यांना जमा झाला नाही त्यासाठी सरकारने मीटिंग घेतली. कृषी विभागाच्या माध्यमातून 5 महत्त्वाची कारणं सांगण्यात आली, ज्याच्यासाठी 2 महत्त्वाची कामं करण्यात आलेली आहे. आता जे शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही त्यांच्यासाठी 2 कामं अर्जंट करायचे सरकारने सांगितलं आहे. पहा, 2022 ते 2025 च्या मे महिन्याच्या अवकाळी पावसापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झाले, ज्यांचं नुकसान झालंय, मग ते पाण्याच्या टंचाईमुळे असो नाही तर अतिवृष्टीमुळे असो, सगळ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. ज्यांनी पीक विमा भरला त्यांना सगळ्यांना पीक विमा विवरण मिळणार हे स्पष्टपणे सांगितले. पण 2 कामं करा, 2 महत्त्वाची कामं करायला सांगितले आहे. याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा न येण्याची 5 कारणं सांगितलीत. आता ती 5 कारणं नेमकं कोणती आहेत, पीक विमा तुमच्या बँकेत आला नसेल तर नेमकं काय करायचं हेही स्पष्टपणे सरकारने सांगितलंय. पहा, पीक विम्याच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा घोटाळा उघड झालाय. या संदर्भात शेतकरी वर्ग अजून पूर्णपणे सरकारवर नाराज आहे. पण 60% शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा जमा झाला नाही. 40%पेक्षा कमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आलेला आहे. मग हा पीक विमा का आला नाही? 18 ते 19 जिल्ह्यामध्ये पीक विमा जो आहे तो आलेला नाहीये. निम्म्यापेक्षा कमी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हा पीक विमा जमा झालाय. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन लावून आता विचारलं तरी शेतकरी त्या ठिकाणी विचारत आहेत की नेमकं पीक विमा तिकडून तुम्ही सोडलाय तर म्हणताय, बातम्या येऊ लागल्यात, पण अजून बँकेत का पीक विमा जमा होत नाही? सरकार मग आम्हाला फसवतंय का? एकदाच आहे ते काय सांगून टाका, काय नेमकं अडचण आहे. तर यावर मग स्वतः मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भाष्य केलंय. आता बघा, तुम्ही आता कोणत्या वर्षाचा पीक विमा भरलाय, तुम्हाला 2022चा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय. 23चा थकबाकीचा पीक विमा मंजूर करण्यात आलाय. 24चा आलाय. 24च्या वर्षामध्ये पाऊस भरपूर होता, शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला होता. त्यासाठी असं सांगण्यात आलंय की तुमच्या बँकेमध्ये पीक विमा न जमा होण्याचं कारण आता सांगितलंय. पहा, केंद्र सरकारने कंपन्यांना त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे दिले आहे असं पत्रकारांना प्रश्न विचारला. कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा आलेला आहे हे देखील सरकारला प्रश्न विचारला गेला आहे. कोणत्या जिल्ह्यात अजून पीक विमा येणं बाकी आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आत्ताच पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली. त्यामध्ये पत्रकारांना पीक विम्याबद्दल अनेक प्रश्न त्यांनी विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारण्यात आला की राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये 36 सरसकट पीक विमा वाटण्यात येणार आहे का? त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. तुम्ही लक्ष देऊन बघा. पुढचा प्रश्न असा होता की नेमकं कोणत्या पिकासाठी हा पीक विमा आहे, कोणत्या पिकासाठी पीक विमा आहे, त्यानंतर कोणत्या
पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा आहे? तर याचं देखील उत्तर स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी दिलंय. तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला की यामधून कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार? तर बघा, यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्याच्या पाठीमागे पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा झाला होता. शेतकरी मित्रांनो, बातम्या पाहिल्या असते. खरं म्हणजे आम्ही पीक विमा योजना बंद करणार होतो असं सरकार म्हणते, परंतु अनेक शेतकरी अजिबात ज्यांनी व्यवस्थित पीक विमा भरलाय, कुठला गैरव्यवहार केला नाही, एकदम ज्यांचं खरोखर शेतीचं नुकसान झालंय, ज्यांनी पीक विमा भरलाय, सरळ मार्गाने पीक विमा घेत आहेत, अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. पण आता अशी एक बातमी त्यांनी सांगितली, म्हणजे त्यांनी एक प्रकारे त्या ठिकाणी एक दिलासादायक बातमी दिली. 15 जिल्ह्यामध्ये ते म्हटले की आम्ही पीक विमा सोडलेला आहे. आता याची चौकशी सुरू झालेली आहे. चौकशी संपल्यानंतरच खात्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे असंही सांगितलंय. पण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलाय, मुख्यमंत्री याच्याबाबत काय म्हणाले त्याची लिस्ट देखील सांगितली. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा येणार नाही हे देखील कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. पीक विमा धारक जे शेतकरी आहेत, ते अनेक शेतकरी आहेत, त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलाय असं सरकारच्या लक्षात आलंय. बऱ्याच वेळा शेतात पीक नाही, कुठलं नुकसान नाही, तरी पीक विमा भरलाय. तर काही लोकांनी पाटाच्या शेजारच्या ज्या काही जमिनी आहेत किंवा गायरान जमिनीवर देखील त्या ठिकाणी पीक विमा भरलाय, तर अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही. 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगितलंय. 4 प्रकारचे शेतकरी असे आढळलेत की ज्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलाय. 2022 पासून सरकारने त्या ठिकाणी पूर्ण पडताळणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना बाहेर काढायचं आहे असं सांगितलं आहे. आता लक्ष देऊन पहा, 2022, 23, 24 या 3 वर्षात शेतकऱ्यांना अर्धवट पीक विमा मिळाला. तो सर्व पीक विमा मंजूर करण्यात आलाय, परंतु या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलं. पीक विमा घोटाळा आपल्या राज्यामध्ये बीड जिल्हा, जालना जिल्हा यामध्ये सर्वात जास्त पीक विम्याच्या बाबतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय. तर यामधला पहिला प्रकार असा होता की शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीतील पीक विमा दाखवलाच नाही, परंतु त्यांच्या शेतामध्ये काही पेरलंच नाही. डोंगराळ भागात पीक विमा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी उतरवला. ज्या ठिकाणी अजिबात काही लावलेलं नव्हतं, कोरडवाहू शेती होती, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी हे करून पैसे त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी 2 नंबरचा शेतकऱ्याचा प्रकार असा आहे की जी फसवणूक केली. कशा प्रकारे ती 20 एकर 25 एकर गायरान जमीन ज्या असतात गावामध्ये, तर त्या नावावर त्या ठिकाणी भरून त्यांनी पीक विमा मिळवला आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कॅनॉलच्या शेजारची जी जमीन असते ती खोटी कागदपत्र घेऊन दाखवलंय. आता त्यावरती 5 वर्ष झाली पीक विमा सरकार देतोय. 2022 ते 24 3 वर्षाचा पीक विमा आता त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे सरकारचं याच्यामध्ये मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कारवाई करून चुकीच्या मार्गाने ज्या ज्या लोकांनी पीक विमा भरला होता त्यांना आता पीक विमा मिळणार आहे. आता 24 तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार? तर नंदुरबारमध्ये येणार, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर सांगली यामध्ये 2-3 दिवसात पीक विमा जमा होणार आहे. कोकणातलं सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरीमध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे, ज्याचं तुम्ही तुमच्या समस्येचं निराकरण करू शकता. 1447 हा नंबर आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भातील तक्रारी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला केव्हा हा पीक विमा जमा होणार याविषयीची माहिती याच्यावर घेऊ शकता. तुम्ही जर योग्य आणि पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला 100% जो आहे तो लाभ मिळणार आहे. जे अपात्र शेतकरी आहेत, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात, त्यांचा लाभ बंद होणार हे फिक्स झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आज उद्या परवा 2-3 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला किती रुपयांचा पीक विमा जमा झाला, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, नक्की कमेंट करा.